तर मित्रांनो, मी सचिन जाधव. तुम्ही बघताय तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे स्टडीचे टाईम. तर मित्रांनो, आज आपण बजाज फायनान्स कार्ड अप्लाय करताना प्रॉब्लेम येतो, त्याचे सोल्युशन आणलेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. बजाज EMI कार्ड अप्लाय कसा करायचं याच्या पूर्ण प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे, पूर्ण पहा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून 3 मित्रांना शेअर करा. तर चला सुरुवात करूया. तर त्यासाठी आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचं आहे. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर इथे मित्रांनो सिम्पली बजाज फायनान्स अप्लायवरती क्लिक करायचं आहे किंवा असं सर्च करायचं आहे. आपल्याला जी फर्स्ट वेबसाईट दिसेल त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, बजाज EMI कार्ड या ॲप्लिकेशनवरून म्हणजेच ऑनलाईन आपण अप्लाय करतोय. तर इथे आपल्याला अलाव द्यायचं आहे. नेवर अलाव, ट्राय अगेन. तर मित्रांनो, इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगत होतो की इथे अप्लाय त्यांचंच होतं ज्यांचं सिविल स्कोर असतात. पण ज्यांचा सिविल स्कोर 0 असतो किंवा नवीन आहेत अशांचा काय. तर मित्रांनो, त्यांना जवळच्या पुढे आपण प्रोसेस करतोच. पुढे बघूया. मित्रांनो, इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मी टाकतो. मित्रांनो, इथे OTP आलेला आहे. ते अलाववरती क्लिक करतो. ऑटो सबमिट होऊन जाईल. आणि मित्रांनो, तुम्हाला इथे असे वी आर अनेबल टू प्रोसेस युअर ॲप्लिकेशन ॲट द मोमेंट टू शॉप ऑन इझी EMIS विजिट अवर पार्टनर स्टोअर नियर यू. मित्रांनो, इथे तुम्हाला म्हणताय म्हणजे माझं सिविल स्कोर 0 आहे, मी नवीन आहे. त्यासाठी मला माझ्या जवळच्या म्हणजेच गावात असेल किंवा आसपास दुकान असतील, स्टोअर असतील, तिथे जाऊन मला एखादा वस्तू म्हणजे मोबाईल जर घ्यायचा असेल तर EMIवर घ्यायचा असेल तर मी घेईन. ते दुकानवाले माझं EMI करून देतील आणि ते मला कार्ड बनवून देतील. तर माझा कार्ड तसा बनू शकतो. पण तुमचा जर सिविल स्कोर असेल तर तुम्ही इथेच तुम्हाला याच्यावरती लिमिट भेटून जाईल आणि तुम्ही इथून अप्लाय करू शकता. मित्रांनो, आता खाली बघा तुम्ही अवेलेबल ऑफर याच्यावरती जर मी क्लिक केला, जर तुमचा सिविल स्कोर 0 असेल त्याच्यावर क्लिक करून 699 म्हणजे तुम्हाला वाटेल की तुमचा ॲप्लिकेशन फॉर्मवरती दिलेला आहे. आणि खाली पाहू शकता वॅलेट केअर प्लस म्हणजे हा बजाज EMI कार्ड. खाली हे तुम्हाला नाव दिसतं आहे, सोल्युशन मिस्टर. हे नाव, नंबर टाकायचा आहे आणि प्रोसेस करायचा आहे. तर मित्रांनो, 1 वर्षासाठी हे मेंबरशिप ड्युरेशन भेटतं आहे. म्हणजे तुमचा वॅलेट केअरला मेंबरशिप भेटतं आहे. मित्रांनो, तुमचा बजाज EMI कार्ड अप्लाय होत नाही तर 699 रुपये देण्याची गरज नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. नाही समजल्यावर मला कमेंट नक्की करा. त्याच्यावर सुद्धा मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेल किंवा तुमचा कमेंटचा रिप्लाय नक्कीच देईन. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा स्टडीचे टाईम. धन्यवाद.